जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो डिमांड अँड सप्लाय सिरीज मध्ये आपला हा सेकंड पार्ट आहे। यामध्ये आपण रॅली बेस रॅली या स्ट्रक्चरचा यूज करून 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये कशा पद्धतीने क्विकली इंट्राडे ट्रेड्स आयडेंटिफाय करायचे हे डिस्कस करूया। ऍडव्हान्स प्राइस ऍक्शन घेऊन आलेलो आहे तुमच्याकरता। तुम्ही याला स्कॅल्पिंग ट्रेड्स असे पण म्हणू शकता। तर चला सुरू करूया की काय आजच्या व्हिडिओचं कंटेंट काय आहे। क्विकली ट्रेड्स आयडेंटिफाय करणं, रॅली बेस रॅली स्ट्रक्चरचा यूज करूया। काय रॅली बेस रॅली आहे, कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं, तुम्ही जर नवीन असाल ते पण क्विकली डिस्कस करूया। आणि 5 मिनिट टाइम फ्रेमचा यूज करून कशा पद्धतीने आपल्याला एंट्री, स्टॉप लॉस आणि टार्गेट आयडेंटिफाय करायचं, जेणेकरून एक आपण स्मार्ट वेने ट्रेड घेऊ शकणार। तुम्ही कॉन्सेप्ट हा युट्यूबवर कुठेच मिळणार नाही, राईट। प्रॅक्टिस करूया चार्ट वरती, जेणेकरून तुम्हाला परफेक्शन येणार आणि तुमच्याकरता मी काही असाइनमेंट म्हणजे होमवर्क देणार आहे, जे तुम्हाला घरी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सगळं चार्ट वरती दिसून येणार, राईट। सर चालू करूया। आपला आजचा टॉपिक रॅली बेस रॅली आणि 5 मिनिट वर आहे, 5 मिनिट टाइम फ्रेमवर। सो रॅली बेस रॅली काय आहे, राईट, हे जाणून घेऊया। इथे हे जे स्ट्रक्चर दिसत आहे ना, हे रॅली बेस रॅली आहे। तुम्ही जर नवीन असाल तर समजून घ्या रॅली कशाला म्हणतात। रॅली म्हणजे अशी कॅन्डल असते मित्रांनो, ज्यामध्ये बॉडी मोठी असते कॅन्डल मध्ये आणि वीक ची कंपॅरिझन, अप्पर वीक आणि लोअर वीकचं कंपॅरिझन करायचं, टोटल करायचं। जस्ट ओपन आयनी करायचं, काही स्केल वगैरे नाही घ्यायची, ओपन हाय लो क्लोज नाही बघायचा आणि डिसाईड करायचं का बॉडी मोठी आहे का, बॉडी मोठी असायला हवी वीक पेक्षा। आणि दुसरा रूल आहे की बॉडी ग्रीन कलर मध्ये असायला हवी। रॅली रॅली हे बायसचं डॉमिनन्सी दाखवते। सो अशा पद्धतीने आपण रॅली आयडेंटिफाय करायचं। इथे बघा रॅली, बॉडी मोठी वीक छोटे, बॉडी ग्रीन कलरची, म्हणून हे काय आहे, रॅली आहे। इथे बघा रॅली, बॉडी मोठी वीक छोटे, राईट, आणि ग्रीन कलरची कॅन्डल आहे, म्हणून हे काय आहे, रॅली। आणि बेस काय असतं, बेस अशी कॅन्डल असते ज्यामध्ये बॉडी छोटी असते आणि वीक मोठे असतात बॉडी सोबत कम्पेअर केल्यावर। आणि कलर मॅटर नाही करत मित्रांनो, कारण हे काय असतं, बायर्स अँड सेलर्स मध्ये झालेलं युद्ध असतं। इथे आपल्याला लिक्विडिटी मिळते, याचाच यूज करून आपण झोन मार्किंग करतो। कसं करतो डिस्कस करूया, राईट। आणि याला आपण म्हणूनच वॉर कॅन्डल म्हणतो, बेस कॅन्डल हे नाव आहे या कॅन्डलचं, राईट। सो इथे बघा तुम्ही, बेस कॅन्डल बॉडी मोठी आहे वीक छोटे आहे, म्हणून ही बेस कॅन्डल। आता आपल्याला काय कलेक्टिव्हली आयडेंटिफाय करायचं आहे ते समजून घ्या। रॅली बेस रॅली म्हणजे पहिली कॅन्डल काय असायला हवी, रॅली। मधामध्ये काय असायला हवे, बेसेस। एक बेस असू शकतं, दोन बेस असू शकतं, तीन बेस पण असू शकतं। सो इथे बघा रॅली पहिली कॅन्डल, लास्टला रॅली आणि मधोमध बेसेस। तो अशा पद्धतीने आपल्याला रॅली बेस रॅली हे स्ट्रक्चर आपण कलेक्टिव्हली आयडेंटिफाय केलेलं आहे। हे डिमांड स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या मित्रांनो। प्राइस या वॉर नंतर काय होते, वरती जाते। आता विचार करा की इथे लिक्विडिटी का मिळते, याला डिमांड का म्हणतो, की इथे वॉर झालं बायर्स आणि सेलर्स मधलं, बेस कॅन्डल आहे, वॉर कॅन्डल आहे, वॉर झाली आणि प्राइस वरती चालली गेली। कोणी घेऊन गेले, ऑफकोर्स बायर्स घेऊन गेले। ज्यावेळेस बायर्स इथे ऑर्डर्सचा फोर्स लावतात, प्राइस वरती जाते, पण इथे काही ऑर्डर्स त्यांचे एक्झिक्यूट होत नाही। ते घेण्याकरता प्राइस पुन्हा त्या झोन मध्ये येते, टॅप करते आणि वरती जाते। याला आपण रिट्रेसमेंट म्हणतो, याला आपण ट्रेड करता यूज करतो, याला आपण सेकंड रिएक्शन म्हणतो, रिटेस्ट म्हणतो, पुलबॅक म्हणतो। सो हा कॉन्सेप्ट पुलबॅकवर आहे मित्रांनो। कशा पद्धतीने मार्क करायचं डिटेलमध्ये समजूया, काय होते त्यातलं लॉजिक काय आहे, कुठून लिक्विडिटी घेतली जाते हे समजून घ्या। बघा मित्रांनो, तुम्ही इथे तिथे भटकता, कॉन्सेप्ट बघता, काही फायदा होत नाही। तुम्ही व्हिडिओला नवीन असणार, स्टॉक मार्केटमध्ये नवीन असणार तर व्हिडिओला रिपीट करून करून बघा। रॅली बेस रॅली काय आहे याचा आपण व्हिडिओ सेपरेट सेपरेट कॅन्डल रॅली बेस कसा आयडेंटिफाय करायचा लिंक मिळणार। याच्या पहिल्याची सिरीज पण बघा तुम्ही, फर्स्ट व्हिडिओ पण बघा, हा समजणार। याला कंटिन्यू करा, हा बघितल्यानंतर तुम्ही दुसरा व्हिडिओ बघा। सो तुम्हाला समजलं रॅली बेस रॅली कसं आयडेंटिफाय केलेलं आहे, राईट। चला, सो तुम्ही नवीन जर असणार मित्रांनो, मी ते टाकलेला आहे, सबस्क्राईब करा चॅनलला, विसरू नका। आपली मराठी फॅमिली वाढवायची आहे। 5,000 सबस्क्रायबर झाल्यावर आपण लाईव्ह मध्ये ऑनलाईन लाईव्ह ट्रेड करणार आहोत। मी तुमच्याकरता लाईव्ह ट्रेड घेऊन येणार, ठीक आहे। सो लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा। चला समोर वळूया। रॅली बेस रॅली आपण आयडेंटिफाय केली। बघा तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिले आता आपण काय शिकलो, की रॅली बेस रॅली कसं आयडेंटिफाय करायचं। चार्ट ओपन केल्यानंतर मी चार्टवर जम्प केल्यावर तुम्हाला दाखवतो, इथे प्रोसेस समजून घ्या। रॅली बेस रॅली पहिले आयडेंटिफाय करायची, रॅली बेस रॅली आयडेंटिफाय केलं, नंतर येते झोन मार्किंग करणं। झोन मार्किंग मध्ये आपलं येते एंट्री आणि स्टॉप लॉस आपण झोन मार्किंग मध्ये काउंट करतो। हे डिमांड स्ट्रक्चर आहे, म्हणून डिमांड झोन मिळाला। पुलबॅकवर आपण काय करणार, इथे टॅप होताच कसं कुठला ऑर्डर टाकायचा तेही सांगतो। टॅप होताच आपण काय करणार, बाईंग करणार आणि इथे वरती जाणार तर आपण टार्गेट बुक करणार, कुठे टार्गेट करायचं ते पण सांगतो।
आधी झोन मार्किंग समजून घ्या. झोन मार्किंग मध्ये काय करतो, एंट्री आणि स्टॉप लॉस आपण मार्क करतो. सो काय करायचं, जी बेस कॅन्डल असते ना, बेस कॅन्डल, त्याला कम्प्लिटली झोन मध्ये टाकून द्या. रेक्टँगल घ्यायचा टूल, अशा पद्धतीने मार्क करायचा. राईट. आता आपला कॉन्सेप्ट काय म्हणतो, पुन्हा ते ऑर्डर घेण्याकरता इथे टॅप करणार. सो ऑफकोर्स आधी एंट्री येणार, वरची लाईन एंट्री, खालचा लाईन स्टॉप लॉस, अशा पद्धतीने. राईट. स्टॉप लॉस लावायचाच. आणि चार्टवर हे बघा तुम्ही, याचं काय टेस्ट वगैरे करून बघा. राईट. सो अशा पद्धतीने आपण काय केलं, इथे एंट्री आणि स्टॉप लॉस केला आणि डिमांड झोन मार्क केलं. आणि टार्गेट कुठलं राहणार मित्रांनो, जिथनं हे खाली येतं तो पीक तुमचा टार्गेट असणार. हे पीक तुमचा टार्गेट असतो. चार्टवर दाखवतो मी व्यवस्थित मध्ये. याला आपण जे आपण एंट्री घेणार आहे, अगेन इथनं काय झालं, प्राइस वरती आली, इथे थांबली, आणखी वरती गेली. कशामुळे गेली, कारण की इथे लिक्विडिटी होती, लिक्विडिटी जास्त होती. ते लिक्विडिटी आणखी कंझ्युम करण्याकरता प्राइस काय करणार, पुन्हा टॅप करणार, लिक्विडिटी कंझ्युम करणार आणि वरती जाणार. ज्यावेळेस ही रिॲक्शन होते त्यावेळेस आपण जे एंट्री मार्क करतो त्यावर आपल्याला एंट्री घ्यायचा आहे. राईट. बघा आता इथनं समजा प्राइस खाली येत आहे, आता इथनं खाली येत आहे. सो हे तुमचं टार्गेट झालं. आता आता तुम्हाला मिळालं टार्गेट, एंट्री, स्टॉप लॉस. राईट. येत आहे जवळ आली एंट्री, तुमचा लिमिट ऑर्डर टाकून द्यायचं, मार्केट ऑर्डर नाही टाकायचं, लिमिट ऑर्डर प्लेस करायचं अशा पद्धतीने. राईट. एंट्री, स्टॉप लॉस आणि ब्रॅकेट ऑर्डर पण तुम्ही टाकू शकता, टार्गेट तिन्ही पण सोबत टाका. राईट. इथे टॅप होणार आणि वरती जाणार. कशी जाते ते तुम्हाला सांगतो. ट्रेंड सोबत यूज करायचं आहे, कसं यूज करायचं ते मी चार्टवर दाखवतो. राईट. चार्टवर जम्प करूया. त्याआधी एक वेळा प्रोसेस मी तुम्हाला ब्रीफ करतो. काय करणार तुम्ही चार्टवरती, रॅली, बेस, रॅली, किती पण बेसेस असू शकतात दोन रॅलीमध्ये. राईट. अशा पद्धतीने रॅली, बेस, रॅली आयडेंटिफाय केलं. राईट. 5 मिनिट चार्टमध्ये, 5 मिनिट टाइम फ्रेम मध्ये चार्ट सेट करायचा. सेट केला. राईट. नंतर काय करायचं, रॅली, बेस, रॅली आयडेंटिफाय केलं, झोन मार्किंग करायचं, झोन मार्किंग केलं. डिमांड स्ट्रक्चर आहे, प्राइस अशी खाली येणार आहे, आपल्याला इमॅजिनेशन असं आहे. सो हे वरची लाईन एंट्री होणार, खालची लाईन काय होणार, स्टॉप लॉस होणार. राईट. आणि रेडी राहायचं पुल बॅक करता. येत आहे हे टार्गेट असणार. चला लिमिट ऑर्डर टाकायचा, लिमिट ऑर्डर एक्झिक्यूट झाला, अशा पद्धतीने वरती जाणार. आय होप तुम्हाला समजलं असं. वेटिंग ट्रेड आहे मित्रांनो, वेटिंग ट्रेड पुष्कळ इम्पॉर्टंट असतात. लोकांमध्ये ना खूप आग असते मार्केटमध्ये कुदायची, नॉलेज काही नसतं. मार्केटमध्ये कुदायची पुष्कळ आग असते त्यांच्यामध्ये आणि ते मार्केटच्या मागे धावत असतात. पण त्यांचा कंट्रोल कसा येतो, ज्यावेळेस तुम्ही रिट्रेसमेंट पुलबॅकवर काम करता, तुम्हाला माहित आहे की इथेच एंट्री आहे, तुम्ही काहीच नाही करू शकत, तुमचे हात बांधलेले आहे. म्हणजे एक चांगला इमोशनल कंट्रोल तुमचा या रिट्रेसमेंट पुलबॅक रिटेस्ट, हा आपला कुठलंही नाव देऊ शकता, रिट्रेसमेंट पुलबॅक रिटेस्ट कॉन्सेप्ट. राईट. त्यामुळे आपला चार्टवर येतो. तुम्ही जर नवीन असणार, ऑलरेडी सांगितलं सबस्क्राईब करायला विसरू नका, फॅमिली वाढवायची आहे. राईट. मराठी फॅमिली, पुष्कळ चांगले चांगले कॉन्सेप्ट घेऊन येणार मी मित्रांनो तुमच्याकरता. चला इथे डिमार्टचा चार्ट आहे, असं समजू नका की कॉन्सेप्ट फक्त कॅश मध्ये लागतो, सगळीकडेच लागतो. ठीक आहे. सो चला आपण इथे बघूया. बघा इथं काय झालं, पहिले काय करायचं आपल्याला, बघा ड्रॉप, रॅली बेस रॅली काय आहे ना समजून घ्या. रॅली बेस रॅली काय आहे, एक डिमांड स्ट्रक्चर आहे, प्राइस वरती जाते. सो ऑफकोर्स तुम्हाला हे अप ट्रेंड मध्ये यूज करायचं आहे, अगेन्स्ट ट्रेंड म्हणजे डाऊन ट्रेंड मध्ये यूज करायचं नाही. लक्षात ठेवा, डाऊन ट्रेंड मध्ये यूज करायचं नाही. सो इथनं स्टार्ट करू, रॅली, बेस, रॅली. इथे एक झोन रेडी झाला, मी मार्क करून टाकतो, बघूया नंतर काय होते. हा मी मार्क केला, पण इथे प्राइसच नाही आली. बघा रॅली बेस रॅली मार्क केला मी, प्राइस टॅप नाही झाली. ओके, होतं कधी कधी प्राइस टॅप नाही होत, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. समोर जाऊया. नंतर आपल्याला कुठे मिळत आहे, रॅली, बेस, रॅली, एकच बेस आहे. राईट. सो इथे झोन मार्क करूया. राईट. इथे झोन मार्क केला आपण, पुष्कळ मोठा बेस आहे, रिस्क पण कमी करतो, ते नंतर बोलूया कधी वेळ कमी पडणार. सो बघा बेस मी मार्क केला, या रॅली नंतर टॅप केला झोन मध्ये, तुमची एंट्री एक्झिक्यूट झाली आणि निघाला वरती जायला, तुम्ही बघू शकता. राईट. अशा पद्धतीने हा मी एक्सटेंड करून ठेवतो, जेणेकरून आपण समोर काही रिझल्ट दिसेल तर बघून घेऊया. सो हा झोन वाचलेला आहे आपला. आणखी रॅली बेस रॅली बघूया. बघा मी रॅली बेस रॅली शोधत आहे मित्रांनो, रॅली बेस बेस ड्रॉप आहे इथे, ते नाही पाहिजे मला, मला अप ट्रेंड सोबत रॅली बेस रॅलीच पाहिजे. राईट. सो इथे बघा, इथे रॅली बेस रॅली रेडी झालेला आहे, रॅली, बेस, बेस, बेस आणि रॅली. सो इथे पण मी मार्क करणार. राईट. चला मार्क करूया. इथे मी मार्क केलं. राईट. अशा पद्धतीने. आणि इथे हा टॅप झाला, तुम्ही बघू शकता. तुमचं टार्गेट कुठे असतं ते पण सांगतो, कुठनं रिव्हर्स आलाय ते बघायचं. हा पीक, राईट, हा पीक टार्गेट असतो. बघा या टार्गेटवर गेलेला आहे, तुमचं टार्गेट अचीव झालेलं आहे. अशा पद्धतीने हे रॅली बेस रॅली काम करतात. राईट. तुम्ही बघू शकता. दुसऱ्यांदा पण टॅप झाला मित्रांनो, पण त्यावेळेस लिक्विडिटी फिनिश झाली होती, ते आपलं टार्गेट मिळून गेलेलं आहे. राईट. इथे बघा हा झोन आपला टेस्ट नव्हता, इथे बघा जस्ट किस केला आणि आपल्या झोन मधून वरती गेला, पण हा कसा आहे, अगेन्स्ट ट्रेंड झाला होता, थोडा रिस्की झाला होता, म्हणून याला मी काही जास्त म्हणजे तवज्जो नाही दिलं. ठीक आहे. चला
समोर बघूया अशा पद्धतीने इथे आपल्याला समजलं. रिलायन्स मध्ये बघूया, राईट. चला इथे बघा, ओपन केल्याबरोबरच 1 मिनिट झूम करतो. प्रॅक्टिस करा मित्रांनो, खूप चांगला कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. रॅली, बेस, बेस आणि रॅली, राईट. अशा पद्धतीने आयडेंटिफाय केलं, स्ट्रक्चर मिळालं. 2 बेसेस पण असू शकतात, 3 बेसेस पण. आपण बेसला झोन मध्ये टाकलं. डिमांड झोन रेडी झाला, राईट. डिमांड झोन रेडी झाला, बघा टॅप झालं, राईट. झोन मध्ये टॅप झालं. आणि तुमचं टार्गेट काय असतं? तुमचं टार्गेट हे असतं. इथनं रिटर्न आला ना हा, तर हे टार्गेट तुमचं अचीव झालेलं आहे. बघा किती बढिया ट्रेड, राईट. चला आणखी समोर पुष्कळ ट्रेड मिळतात. याच्या आधी मी ड्रॉप बेस रॅलीचा जो पार्ट 1 मध्ये बनवलेला आहे ना, त्यात दोघांचंही कॉम्बिनेशन यूज करायचं. जर तुम्ही नवीन असणार तर तो व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार, बघा, राईट. इथे बघा तुम्ही, इथे बघा आपण रॅली बेस रॅली शोधूया. मी हा डिलीट करून टाकतो आपला आधीचा डिमांड झोन. हा इथे बघा, डिमांड झोन मी मार्क करतो. रॅली बेस रॅली नाही आहे, छोटासा डिमांड झोन आहे, बहुत बढिया डिमांड झोन आहे. पण काय झालं, बॅड लक, इथे प्राइस नाही आली, काही प्रॉब्लेम नाही, नाही आली तर, राईट. आपलं काम आहे करायचं, वेट करायचं, नाही आली नाही आली, राईट. समोर जायचं, राईट. इथे मार्क केलं, नाही आली प्राइस, ओके चालेल, नाही आली. मग मला काय मिळालं, रॅली बेस 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 आणि रॅली. इथे मिळाली रॅली बेस बेस रॅली. सो मी काय करणार, इथे झोन मार्क करणार. बघा इथे मी झोन मार्क करतो, झोन मार्क केलं. बघा इथे काय झालं, या पीक वरून टॅप झाली आणि तुमचं टार्गेट मिळालं. आता काय आहे, इथे थोडस झोनच्या कंपॅरिझन मध्ये टार्गेट छोटा आहे. जर आवडत असेल तर करायचं, नाही तर सोडून द्यायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही विचार करायचा इथे. दॅट्स इट. सगळं तर मी सांगायचंच आहे, फक्त प्रॅक्टिस करा. लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करणं गरजेचंच आहे. प्रॅक्टिस नाही करणार तर काहीच नाही जमणार. नंतर हे वरती जाता जाता आणखी रॅली बेस रॅली, बघा इथे रॅली बेस रॅली, हा झोन छोटासा, राईट. ही रॅली, ही रॅली, ही बेस, ही रॅली, बघा इमिडिएटली टॉप झाला आणि चालला वरती, राईट. वरती जाता जाता काय झालं, रॅली बेस 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 आणि रॅली. सो इथे पण एक झोन क्रिएट झाला, बघा किती क्विकली मिळतात ट्रेड. हे बघा आहे 5 मिनिटचा चार्ट आहे, जास्त वेटही नाही करायला लागत. हे बघा टॅप झाला, चालला, आणखी टॅप झाला, चालला. अशा पद्धतीने हा, हे बघा किती क्विकली, बघा किती मूव आले या झोन मधनं. मग कुठेच रॅली बेस रॅली क्रिएट नाही झालेला आहे, राईट. अशा पद्धतीने इथे बघा, मग हा बेस नाही आहे, हा बेस ऍक्च्युअली रॅली नाही आहे, सोडा त्याला, राईट. तुम्ही बघू शकता त्या झोन मध्ये 1 2 ट्रेड्स, ओ माय गॉड, राईट. नंतर शेवटी काय झालं, इथे रॅली बेस नाही, रॅली नाही आहे, हा ड्रॉप आहे, हा समजून घ्या. तुम्ही इथे रॅली बेस रॅली, इथे पण रॅली बेस रॅली क्रिएट झालेला आहे. रॅली बेस रॅली इमिडिएटली टच झाला. इथे रॅली बेस रॅली क्रिएट झाला आहे बा, इमिडिएटली टच होऊन वरती गेला. हा ड्रॉप आहे, राईट. आणि नंतर यांनी ट्रेंड थोडा चेंज केला. अशा पद्धतीने आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं. आणखी बघूया चार्ट वरती. हा सुपर, बघा इथे, इथे बघा रॅली बेस रॅलीने किती ब्युटिफुल झोन मिळालेला आहे, राईट. ब्युटिफुल. आपण याचा रिझल्ट पण बघून घेऊया. रॅली बेस रॅली कसं आहे हे बघा इथे, रॅली बेस आणि रॅली. बेसला काय केलं आपण, रेक्टेंगल मध्ये टाकलं, झोन मार्क केला. आणि झोन मार्क केला, वरची लाईन एंट्री आहे, खालचा लाईन स्टॉप लॉस आहे. किती छोटा झोन आहे बघा. बघूया आपण, बघा टॅप केला आणि किती जो टार्गेट सांगितलं होतं मी, त्या टार्गेटवर तो जाऊन पोहोचलेला आहे, राईट. 1:4 चा आपल्याला इथे रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे. अशा पद्धतीने हे झोन फंटास्टिक वेनी काम करतात. आय होप तुम्हाला समजून येत असणार, राईट. चला हे बघा इथे रॅली बेस 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 आणि रॅली, आणखी ब्युटिफुल झोन, राईट. इथे बघा टॅप झाला, आणखी वरती गेला. अशा पद्धतीने हे ब्युटिफुली काम करतात मित्रांनो. तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे, रिवाइज करायचा आहे. मी असाइनमेंट पण तुम्हाला देणार आहे, राईट. तुम्ही इतकं समजून घ्या, म्हणजे माझ्यासोबत लाईव्ह ट्रेडला वगैरे तुम्हाला स्वतःची ट्रेड तुम्ही आयडेंटिफाय करू शकता, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये यामध्ये, राईट. इतक्या व्यवस्थितपणे आपण समजत आहे. आणखी बघूया कुठे रॅली बेस. इथे बघा, इथे बघा, इथे बघा रॅली बेस बेस, इतके बेसेस आणि ही रॅली, राईट. सो काय मिळालं, रॅली बेस रॅली, झोन मार्क केला, बेसेस टाकले, टॅप झाला आणि पळाला वरती. किती चांगल्या पद्धतीने, राईट. असं कोणी समजवतं का तुम्हाला?
युट्यूब वरती सगळे लपून ठेवतात, कोणी शेअर करत नाही. राईट, चला समोर जाऊया. असाइनमेंट काय असणार तुमच्यासाठी यावर पण आपण डिस्कस करूया. असाइनमेंट म्हणजे तुम्हाला 10 रॅली बेस रॅली आयडेंटिफाय करायचं आहे. ट्रेंड सोबत करायचं मित्रांनो, अप ट्रेंड सोबत. ठीक आहे, डाऊन ट्रेंड सोबत नाही, अगेन्स्ट ट्रेंड नाही जायचं. नाही तर मग आणखी एक दोन असे असतात की काही उलटे सुलटे कॉमेंट लिहितात की असं नाही, काम नाही करत, व्हिडिओ बरोबर बघत पण नाही आणि कॉमेंट लिहून टाकतात. राईट, जे सांगितलं ते व्यवस्थित ऐका आणि रिवाइज करू करू बघा व्हिडिओ. 5 मिनिट टाइम फ्रेमचा यूज करायचा, झोन मार्किंग करायचं, रॅली बेस रॅली आयडेंटिफाय करून आणि पुलबॅक साठी रेडी राहायचं, बघायचं कसं काम करते. मित्रांनो पुष्कळ तुमचे मेसेजेस मिळत आहे व्हॉट्सअप वरती, त्याकरता धन्यवाद. राईट, मेसेजेस व्हॉट्सअपवर तर तुम्ही करता, कॉल पण करता, पण तुम्ही कॉमेंट मध्ये पण मेन्शन करा. राईट, कॉमेंट मध्ये पण तुम्ही मेन्शन करा, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचणार, हे विसरू नका. आशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल. काही पण प्रॉब्लेम असेल तर माझा नंबर इथे टाकलेला आहे. राईट, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, थर्ड पार्ट मध्ये. व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्यवस्थित प्रॅक्टिस करा, शांततेने ट्रेड करा, घाई करू नका. ठीक आहे, मराठी माणूस हा खूप घाई करतो. राईट, लवकर कुणाकडे जाऊन कुठलाही व्हिडिओवर ट्रस्ट करतो युट्यूबवर, तसे करू नका. राईट, कॉन्सेप्ट समजून घ्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.